दोन मनांचं, दोन कुटुंबांचं आणि हजारो भावनांचं सुंदर नातं, स्वप्नांनी सजलेलं लग्न, प्रेम, रुसवे फुगवे, नाती आणि नव्या आयुष्याची सुरुवात. तर आजपासून कबीर आणि अवंतीच्या आयुष्याची एक नवीन आणि सुंदर सुरुवात होणार आहे. तर आजच्या भागात आपण कबीर आणि अवंतीचं लग्न पाहणार आहोत. आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मी सर्वांना आठवण करून देते की आधी जाऊन व्हिडिओला लाईक करा आणि लग्नाबद्दल तुम्ही किती एक्सायटेड आहात मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. रात्री खूप वेळ अवंतीच्या घरातले हळद खेळत होते. नंतरून डान्स वगैरे गावातलीही लोक एन्जॉय करत होते. रात्रीचेही जेवण हॉलमध्येच होतं, त्यामुळे त्या दिवशी कोणाच्या घरात चूल पेटलीच नाही. उद्याचा दिवससुद्धा हॉलमध्येच जेवण होतं. कुठेतरी मध्यरात्री हळूहळू सगळेजण झोपेच्या अधीन झाले, पण झोप काही गाढ लागलीच नव्हती. 2 ते 3 तासात सगळ्यांची लगबग चालू झाली. लग्नही दुपारचं होतं, त्यामुळे पुन्हा सगळ्यांची गडबड चालू झाली. पहाटे उठल्या उठल्या कबीरने तिला मेसेज टाईप केला. उद्यापासून आपल्याला फोन आणि मेसेजची गरज पडणार नाही. हा लास्ट मेसेज असेल. गुड मॉर्निंग स्वीट हार्ट. लिहिताना त्याच्या चेहऱ्यावर जे खट्याळ हसू होतं ते वाचताना तिच्या डोळ्यासमोरून दिसून येत होतं. त्यामुळे गालावर चांगलीच लाली चढली होती. आधीच हळदीच्या पाण्याने तिचा कलर अजूनच उजळला होता. त्यात त्याच्या मेसेजच्या स्पर्शाने अंगनी अंग मोहरून तिच्या गालावरचा गुलाबी रंग वाढला होता. दोघांच्या आयुष्यातला आजचा सर्वात महत्त्वाचा दिवस होता. आत्तापर्यंत कबीर लग्नाच्या गोष्टीला इतकं महत्त्व देत नव्हता, पण जसा आजचा दिवस उजाडला होता तसं त्याच्या मनात त्या दिवसाच्या भावना आपोआप जाग्या झाल्या होत्या. त्याला स्वतःलाच आजचा दिवस स्पेशल वाटत होता. गालावर मंद स्मित काही केलं कमी होत नव्हतं. अवंतीला नवरीच्या वेशात बघण्यासाठी एक्सायटेड होता. काल संध्याकाळपासून हॉलचं इंटेरियर बदलण्याचं काम चालू होतं. रात्रभर जागे राहून काम केलं होतं. काल आणि आज इंटेरियरमध्ये खूपच फरक होता. बळवंतराव आणि ऋषी भारावून पुढच्या दृश्याला बघत होते. वेडिंग प्लॅनरने आपलं काम किती मन लावून केलं आहे हे दिसून येत होतं. बाहेरून पूर्ण हॉल एखाद्या महाराजा पॅलेससारखा वाटत होता. हॉलमध्ये आत जाण्यासाठी त्याचा प्रवेशद्वार खूपच सुंदररित्या केलं होतं. सोनेरी रंगाने प्रवेशद्वार रंगवले होते आणि त्यावर सुंदर नक्षीकाम केले होते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला मोठे मोठे स्तंभ उभे होते आणि त्याच्यावर देवतांची मूर्ती स्थापित केली होती. प्रवेशद्वाराच्या मध्यभागी श्री गणेशजींची मोठी मूर्ती लावण्यात आली होती. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लाल गुलाबाच्या फुलांनी सजवलं होतं. मंडपात जाण्याचा मार्ग लाल रंगाच्या कालीने सजवलेला होता. हॉलमध्ये बसण्यासाठी लोकांची व्यवस्था केली होती. समोर स्टेजसुद्धा खूप सुंदर पद्धतीने सजावट केली होती. पांढऱ्या रंगाच्या लाकडापासून तो स्टेज सजवला होता. त्याच्या छतावर हिरव्या रंगाच्या पानांनी सजावट केली होती. सोफा आणि खुर्च्या सोन्याच्या रंगाच्या होत्या. त्याची डिझाईन खूपच वेगवेगळ्या पद्धतीने सजवलेली होती. मखमली कपड्याने स्टेज सजवलेला होता. मोठे दिवे, क्रिस्टलचे झुंबर, त्याच्यामुळे त्या हॉलला एक वेगळी चमक आली होती. सप्तपदीसाठी मंडप गार्डन एरियामध्ये सजवलेला होता. 9 वाजले तसं मेकअप आर्टिस्ट अवंतीला आवरू लागला. 2 तास तरी त्यांना अवंतीला आवरायला लागणार होते, म्हणून दरवाजा लावून शांतपणे तिला आवरत होत्या. सगळ्यांना लग्नाच्या हॉलमध्ये जायचं होतं, म्हणून गडबड चालू होती. मीराने सगळं काम आवरून नवीन कोरी करकरीत गडद हिरव्या रंगाची पैठणी नेसली आणि आवरू लागली. मोठे मंगळसूत्र, नेकलेस, बोरमाळ, कानात झुमके, केसांचा अंबाडा घालून त्यावर छोटा गजरा लावला होता. थोडीशी पावडर लावून कपाळाला चांगली लाल मोठी टिकली लावली. स्वतःचंच रूप निहाळून गालात हसली. दार उघडून सुरेखा आत आली. मनस आवरलं का? आपल्याला निघायला हवं. मीरा पदर घेत सुरेखाकडे बघत हसत म्हणाली. हो आवरलं. आबा तुम्हाला किती वेळ झाला हाक मारत आहे आणि तुम्ही नवरी असल्यासारखं आवरत बसलाय की. सुरेखा कपाटातल्या आरशात स्वतःला निहाळत एक नजर मीराला बघत कुचके हसत म्हणाली. हा काय, दार बंद होतं ना, म्हणून ऐकायला आलं नाही. मनस छान दिसताय तुम्ही. मीरा हसत सुरेखाला एक नजर बघत बळवंतरावांसाठी चैन अंगठी काढून बाकीचे दागिने बॉक्समध्ये ठेवत म्हणाली. सुरेखा गावातली जरी असली तरी शहरात जाऊन सुरेखामध्ये खूपच बदल झाला होता. आत्ताही मेकअप आर्टिस्टकडून मेकअप आणि साडी घातल्यामुळे तिचं रूप चांगलंच उठावून आलं होतं. थँक्यू. सुरेखा रुबाबात तिच्या गळ्यातला हिऱ्याचा नेकलेस व्यवस्थित करत म्हणाली. स्वतःच्याच रूपावर तिला गर्व होऊ लागला. वहिनी, एवढे चांगले दागिने मी आणले, त्यातला एखादा दागिना घातला नाही, हे जुने दागिने किती दिवस घालणार. सुरेखा तोंड वाकडं करत मीराकडे बघत म्हणाली. वंश, गावात लोक नाव ठेवतील. सरपंचाची बायको आणि हे असलं खोटे दागिने घालून फिरायला लागली. ते तुम्हाला छान दिसते. मी तर तुम्हाला घेऊन जावा म्हटले.
मीरा हलके हसत म्हणाली, पण तिच्या बोलण्याचा सुरेखाला चांगलाच राग आला की रागाने मीराकडे बघू लागली. तसं मीराच्या लक्षात आलं आणि ती गडबडीने कपाट लॉक करू लागली. शेवटी तुम्ही गावंढळ ते गावंढळच जाणार, कधी सुधरायचं नाव घेऊ नका. तुमची लेक पण काही सांगितलं की स्वतःचंच खरं करून मोकळी होते. लग्नानंतर अशीच वागली ना, मग तेव्हा जावईच पुन्हा आणून सोडेल. सुरेखा रागाने म्हणाली. वंस, आजच्या दिवशी असं काय बोलताय? मीरा कळवळीने रागाने म्हणाली. मग काय म्हणायचं, आता ही खोटी दागिने आहेत. तुमच्या सोन्याच्या दागिन्यांपेक्षा जास्त किंमत ह्या दागिन्यांची आहे, पण त्याची तुम्हाला किंमत नाही. तुम्हाला हे जुने साड्या आणि जुन्या पैठणी शोभतात, तेच तुम्ही आयुष्यभर घालत जावा. काल साखरपुड्यात तिच्या सासरकडची कुजबूज करत होते, लेकीची आई तुम्ही शोभतच नाही. किती जण मला म्हटले, मुलीची आई एवढी गावंढळ आहे तर मुलगी पण तशीच आहे का? आता त्यावर मी काय बोलावं? माझ्यासाठी नाही तर लेकीसाठी तरी दागिने घालायचे. जाऊ दे, तुम्हाला समजावून कंटाळा आलेला आहे. उद्या रिसेप्शनला हे असल्या साड्या आणि दागिने घालून घेऊन माझी आणि तुमच्या मुलीची इज्जत घालू नका. त्यापेक्षा येऊच नका, घर सांभाळत बसा. नाहीतर तिथे येऊन एका कोपऱ्यातच बसणार, त्यापेक्षा न आलेलं बरं. सुरेखा रागाने बडबड करतच तडतड रूमच्या बाहेर निघून गेली. सुरेखाचं बोलणं मीराच्या हृदयात आर पार बाण मारून गेलं होतं. डोळे टचकन भरले, गळा भरून आला होता. आधीच मुलगी जाणाऱ्याचं दुःख कालपासून होतं, त्यात थोडंसं खुश व्हावं म्हणून साज शृंगार केला होता, तर त्याच्यावरही सुरेखाने बोट लावलं होतं. बळवंतरावांचा गडगडाटी रागीट आवाज मीराच्या कानावर पडला. तसं तिने दचकन पटकन स्वतःला असा आवरत कपाट बंद करत चाव्यावरच्या देवळीत लपवून घाईतच बाहेर आली. अगं ये, किती हाक मारतोय? बळवंतराव रागाने चिडून म्हणाले. हां ते. मीरा गडबडमध्ये घाबरतच बळवंतरावांचे दागिने त्यांच्यासमोर धरत म्हणाली. बघू, पाहुणे निघाले बी असतील आणि मी अजून घरातच. तुला ना कसली बी काळजी नाही. तुझ्या माहेरकडची लोक आली की त्यांच्यामध्येच गुंग असती. ते रागाने तिच्याकडे कटाक्ष टाकत तिच्या हातातले दागिने हिसकावून घेत हातात अंगठ्या आणि गळ्यात चैन घालत बडबड करू लागले. माझ्या माहेरचे लोक तुम्हाला आधीपासून खपतात, त्यांना काही हौस नाही इथं राहायची. लग्न झालं की जातीलच. मीरा आधीच सुरेखाच्या बोलण्याने दुःखी झाली होती, त्यात बळवंतरावांच्या बोलण्याने लगेच राग मनावर हावी झाला. डोळे लाल भडक झाले होते. तिचे लाल भडक भरलेले डोळे बघून बळवंतरावांनी त्यांचा राग आटोक्यात घेत नजर फिरवली. आपली बायको किती धावपळ करते हे त्यांच्या डोळ्यांनी बघत होते. उगाच 2 शब्द चुकीचे निघून गेले म्हणून त्यांना पश्चाताप झाला. ते काय खाल्ली का नाही? काय तर खाऊन घे. बळवंतराव डोक्यावरचा त्यांचा फेटा नीट करत इकडे तिकडे बघत हळू आवाजात म्हणाले. काल ते दुपारपर्यंत उपाशीच होते हे त्यांच्या लक्षात आलं होतं, म्हणून काळजीने तिला खायला सांगत होते. मीराने दीर्घ श्वास घेत स्वतःच्या रागावर कंट्रोल करत नजर खाली घेतली. अर्ध्याच्या वर लोक हॉलमध्ये गेले होते, त्यामुळे वाडा शांत होता. मीरा काही बोलणार की समोरचा दरवाजा उघडला गेला. तसे दोघांचे लक्ष समोर गेले. अवंती दरवाजा उघडून बाहेर आली होती आणि तिचं रूम बघून दोघे आश्चर्याने तिच्याकडे बघत होते. समोर उभी राहणारी आपली लेक आहे का, याच्यावर त्यांना विश्वास बसत नव्हता. आत्तापर्यंत बळवंतरावांच्या चेहऱ्यावर राग होता, तर मीराच्या चेहऱ्यावर दुःख होतं, पण आपल्या मुलीला बघितल्यावर हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचं हसू पसरू लागलं. वाईन कलर आणि गोल्डन काट असलेली पैठणी साडी पेशवाई पद्धतीने नेसली होती. त्या संपूर्ण साडीवर सोन्याच्या तारेमध्ये लहान लहान चंद्रकोरीच्या आकाराचे बट्टे होते. हेवी वर्क असलेला ब्लाऊज घातला होता. हिरव्या कलरचा जरी वर्क असलेला शेला तिने दोन्ही हाताने मागून घेतला होता. हातात हिरवा चुडा आणि त्यामध्ये मोठे मोठे सोन्याचे कंगन, सोन्याच्या बांगड्या, हातभर कबीरच्या नावाने रंगलेली गडद मेहंदी, लक्ष्मीच्या मूर्तीसारखा वर्क असलेला बाजूबंद, गळ्यात हेवी डिझाईन असलेला राणीहार, सोबत नाजूक नेकलेस, कोल्हापुरी साज आणि चंदनहाराची युनिक डिझाईन असलेला एक गळ्यात हार, गोल्डन शिमर HD मेकअप, हॉट पिंक अशी लिपस्टिक ओठांना लावली होती. केसांची छान हेअरस्टाईल करून काही बटा पुढे सोडून एक फ्लॉवर बन बांधला होता. त्यात जिप्सी आणि गुलाब माळवे होते. कपाळावर चंद्रकोर, भांगात मोत्याची नाजूक बिंदी, टप्पोरे मोती असलेली नथ चेहऱ्यावर चांगलीच उठावून दिसत होती. नथीसारखाच ब्रॉच पदराला लावला होता. नाजूक मोत्यांची मुंडावळे कपाळाला बांधले होते. छोट्याशा नाजूक ओठांवर आपल्या आई वडिलांना बघून गोड हसू होतं. दोघांचा आवाज ऐकूनच तिने दार उघडला होता आणि आपल्या आई वडिलांना आपलं रूप दाखवायचं म्हणून एक्सायटेड होऊन बाहेर आली होती. मीरा आणि बळवंतरावांच्या डोळ्यात आनंदाश्रू भरून आले. आपल्या लेकीला नवरीच्या रूपात बघण्यासाठी डोळे तरसले होते. आज तिच्या चेहऱ्यावरचं हसू आणि नवरीचं रूप बघून मन खूपच भरून आलं होतं.
त्या दोघांना असं एकटक आपल्याकडे हसत बघताना तिने लाजून आपली नजर झुकवली. अगं, ही आपली अवंती आहे ना? बळवंतराव कंठ दाटून तिच्या जवळ येत म्हणाले. बळवंतरावांच्या बोलण्याने अवंतीला लाजून त्यांच्या मिठीत शिरली. मीरा डोळे पुसत अवंतीच्या पाठीवरून हात फिरवत तिच्या पाठीवर पप्पी घेते. अवंती मीराकडे बघत लाजून मिठीत शिरते. आज तिचे लाजून लाजून गाल दुखत होते. अजून त्याने पाहिलं सुद्धा नाही तरी पण पोटात फुलपाखरू उडत होते. जेव्हा त्याची नजर आपल्यावर पडेल तेव्हा आपलं काय होईल हा विचार करूनच पोटात गोळा दाटून येत होता. एकदम सिनेमातल्या नटीसारखी दिसायला लागली. बळवंतराव डोळ्यात आलेलं पाणी पुसत गडगडाटी हसत म्हणाले. अवंतीने तोंडावर हात ठेवून खुदकन हसू लागली. नजर नका लावू. मीरा बळवंतरावांना डोळे दाखवत आपल्या मुलीची आपल्या पदराने नजर काढत म्हणाली. सुरेखाला सांग त्या पार्लरवाल्या बाईला किती पैसे पाहिजे तेवढे देऊन टाक. काय बी त्यात कट करू नको. लग्न झाल्यावर सुरेखाला सुद्धा काय पाहिजे ते देऊ. तिच्यामुळेच माझ्या मुलीचा चांगलं होत आहे. बळवंतराव रुबाबात खुश होत अवंतीला एका हाताने जवळ घेत म्हणाले. आज ते सुरेखावर जास्तच खुश होते. आपल्या मुलीचं आयुष्य तिने छानरित्या घडवलं म्हणून. मीराने चेहऱ्यावर खोटं हसू आणत हुंकार भरला. अवंतीने मनातल्या मनातच सुस्कारा सोडला. थोड्या वेळाने सगळेजण हॉलच्या दिशेने निघाले, कारण काही वेळातच आता मुलाकडची पाहुणी येणार होती. मुहूर्ताच्या अर्धा पाऊण तास आधीच वाजत गाजत घोड्यावर फ्रान्सची वरात येऊ लागली. ढोलताशे त्यांचा नाद पूर्ण गावभर गुंजत होता. कालच्यापेक्षा आज जरा जास्त पाहुणे आले होते. त्यात कबीरचे सगळेच मित्र आल्यामुळे सगळेजण गावाकडचे लग्न मनापासून एन्जॉय करत होते. मराठी गाणी लावून सगळ्या मित्रांचा डान्स करणे चालू होतं. त्यांचा डान्स बघून कबीरच्या चेहऱ्यावर गोड हसू होतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. प्रवेशद्वारावर जशी नवरदेवाची एंट्री झाली तसं जोरजोरात फटाकड्यांचा आवाज येऊ लागला. प्रवेशद्वारावर नवरीकडची वाट बघतच थांबले होते. मीरा, बळवंतराव, सुरेखाच्या घरचे, ऋषी सगळेजण स्वागताला उभे होते. मीराने बळवंतराव डोळे भरून आपल्या जावईला बघत होते. घोड्यावरून येणारा राजबिंड राजकुमार शोभत होता. आपल्या मुलीचा भाग्य उजाळून निघालं म्हणून दोघेही मनापासून खुश होते. कबीरने क्रीम कलरचा पेशवाई कुर्ता आणि त्यावर सोन्याच्या तारेमध्ये केलेलं वर्क होतं. अवंतीच्या साडीला मॅच होईल असा वाईन कलरची धोती आणि डिझायनिंग दुपट्टा एका साईडने घेतला होता. गळ्यात 3 लेअरचा कंठीहार, त्याच्यावर गुलाबी हिरे, त्या दुपट्ट्याला तसाच एक ब्रॉश होता. डोक्यावर पेशवाई पगडी आणि त्याच्यावर मोती असलेले सेम ब्रॉश लावलं होतं. कपाळावर नाजूक मुंडावळ्या आणि सुंदर असा तिलक लावला होता. दिसायला आधीच एका डॅशिंग हिरोसारखा दिसत होता. त्यात आता अशा लुकमध्ये त्याचा हॉटनेसपणा कहर होत होता. ऋषी पुढे जाऊन त्याचा हात समोर करतो. बॉडीगार्ड त्याला थांबवणारच असं कबीरने डोळा नसताना बाजूला होण्यासाठी सांगत स्वतःचा हात ऋषीच्या हातात दिला. तसं ऋषीच्या चेहऱ्यावर मोठीच्या मोठी स्माईल पसरली. कबीर गालात हसत त्याचा हात घट्ट पकडून घोड्यावरून खाली उतरला आणि त्याच्यासोबत समोर येऊन उभा राहिला. अनुराधा, केशव, अमित सुद्धा त्याला भारावलेल्या नजरेने बघत होते. अनुराधाचे डोळे तुडुंब भरले होते. खूप दिवसांपासून आपल्या मुलाला घोडीवर चढवण्याचं तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं. अमितच्या स्टडी करिअरमुळे त्याचं लग्न उशिरा झालं. त्याच्यामुळे कबीरचं लग्न उशिराच झालं. त्यात त्याला लवकर कुठली मुलगी पसंत पडत नव्हती. सुरेखा प्रवेशद्वारावर तिच्या तोरात आरतीचं ताट घेऊन उभी होती. मीरा तिच्या बहिणीजवळ उभी राहून आपल्या जावईची लांबूनच नजर काढत होती. कबीर, तुझ्या सासूला कुठल्या गोष्टीचा राग आला आहे का? अनुराधा एक नजर मीराला बघत त्याच्याकडे बघत म्हणाली. तसं कबीर भुवयांकिंचित जुळवून प्रश्नार्थी नजरेने अनुराधाकडे बघू लागला. वातावरणात जी प्रसन्नता होती ती अचानक शांत झाली आणि सगळेजण मीराकडे बघू लागले. अचानक अनुराधाचे शब्द मीराच्या कानावर पडल्यामुळे ती गडबडून घाबरलेल्या नजरेने बळवंतरावांकडे बघू लागली. बळवंतराव सुद्धा काळजीने अनुराधाकडे बघू लागले. आजूबाजूला गावचे लोक सुद्धा शांतपणे बघत कुजबुजू लागले. अनुराधा, काय झालं? वहिनी काय बोलली का? त्यांचं तू काय मनावर घेऊ नको. सुरेखा लगेच एक कटाक्ष मीराकडे टाकत हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली. त्या काही बोलल्या नाही, पण जावईवर नाराज आहेत असं वाटायला लागलं. काल पण त्यांनी औक्षण केली नाही, आज पण औक्षण करायला पुढे आल्या नाही. अनुराधा मीराकडे बघत म्हणाली. ताई, तसं काही बी नाही. वंशसुद्धा आमच्या ताईच आहेत. त्यांच्यामुळे तर आमच्या लेकीचं कल्याण होत आहे, म्हणून त्यांना मानपान देत आहोत. मीरा लगेच घाबरून दोन्ही हात जोडत अनुराधा समोर येत म्हणाली. घाबरून तिची धडकी भरली होती. ताई, आम्हीच आमच्या बहिणीला मानपान दिलेलं आहे. आमच्या हिच्या मनात तसं काही बी नाही.
बळवंतराव लगेच अनुराधा आणि केशव यांच्यासमोर हात जोडत घाबरून म्हणाले, अनुराधा, अगं त्यांच्या मनात तसं काही नाही गो. त्यांनी मला हा मानपान दिला म्हणून मी औक्षण करत आहे. सुरेखा समजावण्याच्या सुरात हसत म्हणाली, अगं हो, तुझा मानपान योग्यच आहे, त्याच्याबद्दल मला काहीच म्हणणं नाही. पण जोपर्यंत माझ्या मुलाला त्याची सासू मानपान देत नाही त्याशिवाय तो आतमध्ये पाऊल ठेवणार नाही. आता तुम्ही ठरवा, माझ्या मुलाला योग्य मान द्यायचा का नाही. अनुराधा सुद्धा तिचा सासूपणा दाखवत ठेक्यात म्हणाली. तेव्हा कुठे कबीरच्या लक्षात आलं की हे सगळं त्याची आई मुद्दामून करत आहे. केशव, अमित यांना सुद्धा अनुराधाचा स्वभाव माहीत होता म्हणून ते शांतपणे समोरचं दृश्य बघत होते. कारण जर आता अनुराधा गोडीत बोलली तर मीरा मागेच राहणार. तिथे असले पाहुणे आता मीरा बळवंतरावांकडे बघू लागले. काहींची नजर सुरेखावर सुद्धा होती, कारण गावातल्या लोकांना माहीतच होतं ह्या घरात जास्त कोणाचं चालतं. हां वहिनी, हे घ्या आणि औक्षण करून जावयाचं स्वागत करा. सुरेखा वरवर हसत आरती मीरासमोर धरत म्हणाली, कारण काहींच्या नजरा सुरेखावरच जाणवत होत्या. या वहिनी, मी आहे की. सुरेखा हसत मीराचा हात पकडत समोर आणत म्हणाली. मीरा घाबरून हसत थरथरत्या हाताने आरतीचं ताट घट्ट पकडत कबीर समोर येऊन उभी राहिली. तो त्याची थोडीशी मान झुकवत शांतपणे ओठांवर मंद स्मित आणून मीराकडे बघत होता. काल तर त्याला मीरा दिसलीच नाही. स्टेजवर एक फोटोसाठी आणि जेवतानाच दिसली होती फक्त. तिने हळूच आपला हात पुढे करून त्याच्या कपाळावर जे उभट तिलक होता त्यावर टिक्का लावला. पहिल्यांदा ती त्याच्यासमोर एवढ्या जवळ येऊन उभी राहिली होती, त्याच्यामुळे भीतीने घसा कोरडा पडला होता. आत्ता कुठे माझ्या मुलाला सासूचं प्रेम मिळत आहे, अनुराधा सगळ्यांकडे बघत हसत म्हणाली. अनुराधा हसून म्हणल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आधीसारखं हसू पसरलं. मीराने लाजत हसत त्याचं औक्षण केलं आणि आरतीचं ताट सुरेखाकडे देत भाकरीचा तुकडा त्याच्या अंगावरून वळवून टाकत दोन्ही हाताने दृष्ट काढत कडाकडा बोट मोडली. सगळेजण मीराकडे भारावलेल्या नजरेने बघत होते. सुरेखाने फक्त औक्षण केलं असतं, पण आपल्या लेकीच्या संसाराला कोणाची नजर लागू नये म्हणून त्याची नजर सुद्धा काढली होती. हाच तर आई आणि दुसऱ्या स्त्रीमध्ये फरक असतो. आई, तिकडे बघा, कबीर डोळ्याने इशारा करत म्हणाला. तसा मीरा बावरून घाबरलेल्या नजरेने इकडे तिकडे बघू लागली. आई, कॅमेऱ्याकडे बघा आणि स्माईल करा. तिची घाबरलेली नजर बघून कबीर बोटाने इशारा करत म्हणाला. तसं मीराची नजर कॅमेरामॅनकडे गंभीर स्थिर झाली. आई, भाऊजींनी हसायला सांगितलेलं आहे, त्या फोटोग्राफरला घाबरवायचं काम करायला सांगितलं नाही. ऋषी जोरात हसत म्हणाला. आजूबाजूचे लोकसुद्धा जोरजोरात हसू लागले. तसं मीराला खूपच लाजल्यासारखं झालं. डोक्यावरचा पदर व्यवस्थित घेत स्वतःचं हसू आणि लज्जा लपवण्यासाठी तोंडावर धरत खाली नजर घेते. हसू, लज्जा, भीती सगळ्या भावना तिच्या चेहऱ्यावर संमिश्र झाल्यामुळे चेहऱ्यावर खूप गोड हसू आलं होतं.